मध्ये विरोधक सत्ताधारी हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना राहुल गांधींना सभागृहात बोलू दिलं जात नाही हा मुद्दा उपस्थित करत विरोधक कमालीचे आक्रमक झाले, खास करून काँग्रेसचे खासदार। आणि याच मुद्द्यावरनं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनामध्ये सत्ताधारी खासदार आणि विरोधी खासदारांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। भाजप आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये अध्यक्षांच्या दालनातच बाचाबाची होत असतानाची ही दृश्य आहे। ये सरकार स्पष्ट दिखाना चाहती है कि इस संसद में सिर्फ उनकी चलती है। ये तो स्पीकर साहब का भी निरादर है, ये संसद का निरादर है, ये लोकतंत्र का निरादर है, ये इस देश की जनता का निरादर है। ये संसद, मैंने सुबह भी कहा, लोकतंत्र का मंदिर है। अब जो लीडर ऑफ ऑपोजिशन है वो खुद एक व्यक्ति नहीं है, वो एक प्रतिनिधि है पूरे विपक्ष का। मतलब कि जिसने वोट दिया इन सब सांसदों के लिए उनके प्रतिनिधि हैं। आणि सभागृहामध्ये बोलताना विरोधकांचा आवाज दाबला जातोय। या मुद्द्यावरनं विरोधक कमालीचे आक्रमक झाल्याचं दृश्य गेले 2 दिवस आपण पाहतोय आणि सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी संसदेच्या पायऱ्यांवरती एक आंदोलन केलं गेलं। या आंदोलनाचं नेतृत्व विरोधी पक्षाचे अनेक खासदार सोबतच राहुल गांधी सुद्धा करत होते आणि या आंदोलनाच्या वेळेला सर्वांनी काळे कपडे परिधान केलेले। मात्र त्याच वेळेला तिथे केंद्रीय मंत्री रणदीप सिंग बिट्टू पोहोचले। रणदीप सिंग बिट्टू तिथून जाताना राहुल गांधींनी गद्दार चाललाय असं म्हटलं आणि वाद निर्माण झाला। लोकसभेच्या मकरद्वारावरती सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनाच्या वेळेला राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री यांच्या शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली। मग राहुल गांधींनी बिट्टू यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा बिट्टू यांनी हात मिळवण्यास नकार दिला। आणि माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरनं खरतर हा सगळा वाद सुरू झालेला होता। लोकसभेमध्ये याच पुस्तकाचा दाखला देत राहुल गांधींनी काही वक्तव्य केलेली होती आणि मनोज नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना चीनच्या लष्करी घडामोडींची माहिती दिलेली। त्यांनी मोदींशी चर्चा केली तेव्हा मोदींनी तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा आणि निर्णय घ्या असं सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। आणि हे सगळं बोलताना राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा दाखला सुद्धा दिला। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची।